नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज काक्रोच जनता पार्टीचा विजयाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। काल उशिरा का होईना केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन काक्रोच जनता पार्टीनं गेल्या 30 दिवसापासून चालू केलेला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हटाव ही भूमिका घेऊन केलेलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे। त्या यशस्वी झालेल्या आंदोलनाबद्दल काक्रोच जनता पार्टीचे अभिजित तिपके आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद। तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे तसेच इतर जे काही पक्ष आहे, मग भीमा आर्मीचे चंद्रशेखर रावण असोत, केजरीवाल असोत, खरा विरोधी पक्ष कसा असावा हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि सरकारनं काक्रोच जनता पार्टीच्या भूमिकेनुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन एक योग्य ते पाऊल उचललेलं आहे, त्याबद्दल सरकारचं देखील धन्यवाद। पण झेंजीच्या आंदोलनानं या देशामध्ये दाखवून दिलेलं आहे कुठल्याही प्रकारे लोकशाही या ठिकाणी जीवित राहील, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भूमिका जी आहे ती पुढे चालू राहील आणि भारताची लोकशाही ही पुढे अशीच चालू राहील अशी अपेक्षा आहे। सर्व जनतेला देखील या ठिकाणी धन्यवाद। जे काही सोशल माध्यम आहेत त्यांना धन्यवाद। अशीच आपण लोकशाही टिकूया आणि भारताची, देशाची प्रगती करूया। या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।